तर नेक्स्ट डे सुरू झाला आणि आम्ही चाललो येलोस्टोन नॅशनल पार्कला आणि ऑन द वे आम्ही एका पॉइंटला थांबलोय. ये बहुत वैसा ही सीनिक व्यू लग रहा है. लहानपणी जसं चित्र काढायचं ना, डोंगर, नदी, झाडं, तसंच आम्ही चाललोय खाली कारण इवाला जायचंय पाणी बघायला. लेट्स गो फ्रॉम हियर. क्या? अरे नहीं, व्यू ही है यहाँ से, बड़ा अच्छा होता है. वेट इवा, किड्स स्लो डाउन. Slow. इधर से चढ़ो. ये होल्ड आइज है It's a nice place to take photos. Right here. Oh, sure. It's better from there, I think. Yeah, and then the mountain. Wait, Eva. Stay with I. इधर जाऊया आपण. नहीं इथून बघ ना. No. या वेट. चला परत जायचं. लेट्स गो. कम हियर, कम. होल्ड आइज हँड. इवा, कॅन यू होल्ड आइज हँड? आणि हे आम्ही एंटर केलं येलोस्टोन नॅशनल पार्कला आणि मुलं खूप एक्साइटेड आहेत. आणि हा आहे पार्कमधला स्ट्रीटचा व्ह्यूज. कारमधूनच घेतला आहे. आणि या राईट साईडला बघा तुम्ही इकडे. कुठं आली गई वा? येलोस्टोन आली तू? इथं तू काय बघशील बाळा? नाही, पिकॉक नाही, गिझर बघणार आपण. हो नाही बाबा, पकडून ठेवते ना. इथे लिहिलंय की हा. तर फायनली आम्ही येलोस्टोनला पोहोचलोय आणि फर्स्ट स्टॉप आहे वेस्टहॅम गिझर्स. आणि इथे तुम्ही बघू शकताय गिझर्स. हे ठिकाण इतकं वेगळं आहे कारण इथले कलरफुल गिझर्स, हॉट स्प्रिंग्स अँड बबलिंग मड पॉट्स आहेत ते लेकच्या एजवरच आहेत. तर हे सगळं कसं तयार झालं तर हजारो वर्षापूर्वी एक प्रचंड ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे सगळं झालं. ह्या भागात जमिनीखालील दाब इतका वाढला की मोठा स्फोट होऊन जमीन कोसळली आणि एक भला मोठा खड्डाच म्हणजे कॅलेड्रा तयार झाला. अँड ओव्हर द टाइम हॉट वॉटर अँड स्टीम स्टार्टेड रायझिंग थ्रू द क्रॅक्स इन द अर्थ. आणि त्यामुळेच हे गिझर आणि हॉट स्प्रिंग अजूनही फॉर्म होतात. तर हे सगळं कार्य कसं करतं तर येलोस्टोनच्या खाली एक ॲक्टिव्ह ज्वालामुखी आहे आणि मॅग्मा चेंबर्स आहेत. पावसाचं आणि बर्फाचं पाणी जमिनीखाली जातंय आणि मॅग्माच्या उष्णतेमुळे ते गरम होतं. आणि हे डिपेंडिंग ऑन द प्रेशर अँड अंडरग्राउंड प्लंबिंग सिस्टीम ते स्टीमिंग गिझर, हॉट स्प्रिंग किंवा मड पॉट्सच्या रूपात बाहेर येतं. LED प्रोग्राम मीट्स हियर. हाँ ये पूल है. जाना चलो. कैसे यार. इथलं अजून एक खास आकर्षण म्हणजे ॲबिस पूल. एक खोल, शांत आणि डेंजरस गिझर आहे. पाहायला शांत वाटतो पण हा 50 फुटापेक्षा जास्त खोल आहे आणि खूप उष्ण आहे. खोल खूप आहे ना. बापरे, हा पूल किती डीप आहे मग. चलो आगे चलते हैं. किड्स को पकड़ना अच्छे से. तर ब्लू फनल पूल हा डीप आहे आणि फनल शॉप हॉट स्प्रिंग आहेत. मोस्टली व्हायब्रंट ब्लू कलर असतो ह्याचा आणि तापमान ओव्हर द 90 डिग्री आहे. सध्या ड्राय दिसतोय. जिथे जिथे पाणी आहे ना ते गरमच होतंय. आणि हा आहे ब्लॅक पूल. पूर्वी हा काळसर रंगाचा दिसायचा कारण त्याचं पाणी थंड होतं आणि त्यात काळ्या रंगाचे जीवाणू वाढायचे. पण आता पाणी गरम झाल्यामुळे ते जीवाणू नष्ट झालेत आणि तळ मस्त छान व्हायब्रंट ब्लू ग्रीन कलरचे दिसतं. स्नो मध्ये खरे ओपनच नसेल ना. स्नो मध्ये सप्टेंबर मध्ये पण स्नो नसतं.
100% अभी तेरे को भुगताना पड़ेगा। अगर झूठ निकला तो तू स्पॉन्सर करेगा आज का लंच। या गाड़ी में ही पड़ा है, बोल दे विश्वास। और नहीं, और अगर सही हुआ ना तो ये पूरी टूर का खर्चा प्रियंका देगी, ठीक है? ओके, सुना ना? तर आम्ही असंच पुढे लूप कंप्लीट करतोय। तर लेफ्ट साइडला आमच्या जॅग लेक आहे आणि राईटला थोडे छोटे छोटे गिझर्स आहेत। तर जॅग लेक आपल्याला दिसायला खूप शांत वाटतंय, पण ह्याच्या खालून सतत उष्ण पाण्याचा स्रोत कार्यरत असतोच म्हणे। तर पुढचा आमचा स्पॉट होता ओल्ड फेथफुल गिझर्स। तर ओल्ड फेथफुल हा येलोस्टोन मधील सर्वात फेमस गिझर आहे, जो की इरप्ट होतो एव्हरी 30 मिनिट्सला विथ द अमेझिंग रेग्युलरिटी। आणि ईच इरप्शन हे 100 फुटापेक्षा जास्त गरम पाण्याचा आणि वाफेचा स्फोट करतो, जो की 1.5 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंत चालतो। तर ह्यांनी आम्हाला टायमिंग दिलेलं की 409 ला इरप्ट होईल, तर त्यामुळेच आम्ही वेट करतोय। ये it started. देखो 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 ऑन करो। तर हा गिझर ऑलमोस्ट 1.5 मिनिटापर्यंत इरप्ट झाला आणि अशाच प्रकारे आमचा आजचा दिवस संपला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा एक हाईप आमच्या चॅनलला ग्रो करायला खूप मदत करतो। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत या व्हिडिओला कमेंट आणि हाईप करायला विसरू नका। आपल्या साथीने हा प्रवास अजून खास होतोय। चला तर मग या छोट्याशा आनंदाच्या कोपऱ्याला एकत्र वाढूया। धन्यवाद।